मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे। धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर यांची त्यासाठी उपस्थित असणार आहे। सभेतून ओबीसी आंदोलनाची दिशा ठरणार आहे। मंत्री पंकजा मुंडे यांना सुद्धा मेळाव्याचं निमंत्रण दिलं गेलं, मात्र त्या येऊ शकणार नाहीत असं समजतंय। आजच्या या महाएल्गार सभेसाठी मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे, त्याची दृश्य बघतोय आपण। छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। उद्या बीडमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा एल्गार होणार आहे। तुमच्या ओबीसी विजयंती आरक्षणाच्या झोपडीला धक्का लावलाय का? नाही लावला, पण काय केलंय माहितीये का? 2 सप्टेंबरला जो GR काढला त्या GR अन्वये मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार आहे। या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। 2 सप्टेंबर रोजी जे सरकारनं निर्णय दिला होता, जो हैदराबाद गॅझेटचा निर्णय झाला होता, तो रद्द करावा या मागणीसाठी हा मेळावा होतोय। आपण सध्या बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आहोत आणि या ठिकाणी आता या महाएल्गार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। सायंकाळी साधारणतः 4 वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार असून 5 वाजता छगन भुजबळ यांच्यासह जे प्रमुख नेते आहेत, यामध्ये प्रकाश शेंडगे असतील, आमदार धनंजय मुंडे असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, तसेच गोपीचंद पडळकर हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या ज्या ओबीसींच्या जनभावना आहेत त्याच मांडण्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी येत आहेत। आपण जर पाहिलं तर या मेळाव्याला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील सतर्क झालं। या मेळाव्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये याकरिता प्रशासनाकडून देखील खबरदारीची उपाययोजना केली जात असून आता मंत्री छगन भुजबळ या मेळाव्यात काय बोलतात आणि ओबीसी आंदोलनाची आगामी दिशा कशा पद्धतीने ठरवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।